Hello students. Now the same concept, that is the lymphocytes here. So to have a easy to understand the easy, so I made in this manner so that you can understand. As we have seen, where the lymphocytes are produced here, where they are going to be developed, where there is a maturation of lymphocytes. If it is a maturation, if they are going to mature in the thymus, we call it as a T lymphocytes. If they mature in the bone marrow, then we call it as the B lymphocytes here. Now you know that T cells and the B cells, also we call them as the cell mediated immune response and the antibody mediated immune response here. म्हणून त्यांचा लॉन्ग फॉर्म दिले CMIR, सेल mediated immune response, आणि AMIR इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, किंवा हे जे काही सेल मिडिएटेड आहे त्याला आम्ही सेल्युलर इम्युनिटी असं म्हणतोय. वी कॉल इट ॲज अ सेल्युलर इम्युनिटी. आणि हे जे बीटा सेल जे आहे त्याला आम्ही काय म्हणतो, ह्युमोरल इम्युनिटी. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. अदर नेम पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्युमोरल इम्युनिटी हे बेसिकली सेल्स प्रोड्यूस करतात म्हणून त्याला सेल्युलर इम्युनिटी म्हणलेले, आणि हे अँटीबॉडी प्रोड्यूस करतात म्हणून त्याला ह्युमोरल असं म्हणलेले आहे. ठीक आहे. आणि आता हे दोन्ही जे काही लिम्फोसाइट्स आहे, सो दे विल कम इन कॉन्टॅक्ट विथ द अँटीजन. ठीक आहे. आता हे जे मी इथे लिहिले काय म्हणले, दे विल कम विथ इन द कॉन्टॅक्ट विथ द अँटीजन. मग अँटीजन आले की काय होतात, प्रोलायफरेशन अँड डिफरन्शिएशन होतं. इथं पण प्रोलायफरेशन अँड द डिफरन्शिएशन. So this proliferation and differentiation make them into produce the, that is the T lymphocytes and the B lymphocytes, different type of cells called as a clone of T cells. म्हणजे इथं T lymphocytes proliferation झालं आणि डिफरन्शिएशन झालं. क्लोन ऑफ T सेल्स प्रोड्यूस होतात, किंवा त्या T सेलला जे काय आम्ही नाव देतो एकत्र, त्यांना लिम्फोब्लास्ट असं म्हणा. ठीक आहे. मग कोणतं लिम्फोब्लास्ट आहेत की किलर सेल, हेल्पर सेल, सप्रेसर सेल, मेमोरी सेल्स. दिसायला मॉर्फोलॉजिकली सिमिलर आहे, फंक्शन्स काय त्यांचे डिफरंट आहे. तो टाईप ऑफ टी सेल्स आहे, क्लोन ऑफ टीन सेल्स आहे, की वेन दे बिकम अ सेन्सिटाइज्ड बाय द अँटीजन, they are responsible to produce a clone of a T cells called as a lymphoblast, and those are the killer cells, helper cell, suppressor cell, memory cell here. ठीक है. पुन्हा B cell or these antibody mediated immune responses, when in come contact with the antigen, once again they undergo proliferation and the differentiation to produce the B plasma cells and the B memory cells here. These cells, they are responsible to produce the antibodies. Now we are getting that is a chemical called as the antibodies. Okay, important. Yes. Whereas another memory cell, once again it undergo divide and differentiation. पुन्हा हे काय होणार, हे मेमोरी सेल्स काही अँटीबॉडीज प्रोड्यूस करत नाही, पण काय करणार, डिवाइड होणार आणि डिफरन्शिएट होणार पुन्हा बी प्लाझ्मा सेल्समध्ये आणि बी मेमोरी सेल्समध्ये. लक्षात ठेवा मी काय म्हणते, वन्स अगेन रिपीट करते. बी सेल जे आहे, वेन इन कम इन कॉन्टॅक्ट विथ द अँटीजन, इट अंडरगो प्रोलायफरेशन अँड द डिफरन्शिएशन टू प्रोड्यूस द बी प्लाझ्मा सेल्स अँड द बी मेमोरी सेल्स. दोन प्रकारचे सेल प्रोडक्शन झालं. बी प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूसेस द अँटीबॉडीज. एस. Now we got the chemical which is responsible to defend with the antigen or the antibodies here. Sorry, antigen or the pathogens or the microorganisms here. ठीक आहे. अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार झालं. दुसरा बी मेमोरी सेल्स काय करतात, तो अँटीबॉडीज प्रोड्यूस करत नाही आहे, पण डिवाइड होतात, डिफरन्शिएट होतात, पुन्हा डिवाइड होऊन काय होतात, सेल्स प्रोड्यूस होतात. तो कोणतं सेल आहे, बी प्लाझ्मा सेल आणि बी मेमोरी सेल. मग सांगा मला, बी प्लाझ्मा सेल काय प्रोड्यूस करतात, बरोबर आहे अँटीबॉडीज. आणि बी मेमोरी सेल परत पुन्हा काय होतात, डिवाइड आणि डिफरन्शिएशन. असं करून काय करतात, आपल्या बॉडीमध्ये नंबर ऑफ अँटीबॉडीज जे आहे बॉडीमध्ये तयार होतात.
to defend with that of the pathogens here. So this is how the lymphocytes, which we are named as which are responsible, so which generate the one type of immune response called as a cell mediated immune response and the antibody mediated immune response here. Okay, आता हे आम्ही काय बघायला लागलो, एक प्रकारचे सेल म्हणजे ते लिम्फोसाइट्स. आता लिम्फोसाइट्स काय करायला लागले, अँटीबॉडीज प्रोड्यूस करायला लागले. ठीक आहे, तर अँटीबॉडीचं प्रॉपर्टी काय आहे की अँटीबॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे, अँटीबॉडीचं फंक्शन काय आहे, की अँटीबॉडी काय आहे, हे आपल्याला कमिंग लेक्चरमध्ये ह्याच्यावरतीच लेक्चर असणार आहे की अँटीबॉडीज काय, अँटीजन काय आणि अँटीबॉडीज काय आहे, त्यावेळेस तुम्हाला तो क्लिअर होणार. आता हे जे काय हे सेल्स काय की आता हे अँटीबॉडी कुठलंही व्हायरस बॅक्टेरिया असू दे कोणतंही पॅथोजन असू दे त्याला डिफेंड करून त्यांना काय करतात, इन्व्हेड करतात. ठीक आहे, आपल्या बॉडीला हेल्प करतात. ठीक आहे, पण इथं ह्या सेल्स काय करणार आहे, व्हॉट इज द मेन रोल, वेदर दीज दे आर रेस्पॉन्सिबल टू प्रोड्यूस द अँटीबॉडीज इज नो. मग काय रोल आहे तेच आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.